आम्ही 16 जुलै 2025 रोजी केळीची लागवड केली. केळीची लागवड केली, पण यावर्षी अतिपावसामुळे केळीचं इतकं मोठं नुकसान झालं, की पावत नाही. त्यात 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 असं झालं, की आम्हाला असं वाटत होतं, की नवरात्र गणपती सीझनमध्ये केळीचे दर उच्च राहील असं वाटलं. पण यावर्षी व्यापारी आम्हाला ₹3 किलोनी केळी मागत असल्यामुळे आम्ही स्वतः पिकवून विकण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला सततच्या पावसामुळे विकता आलं नाही आणि आमची केळीची बाग पूर्ण नास्तनाबूत झाली. जे लागवड केली त्याची सुद्धा आम्हाला भरपाई मिळाली नाही आणि आम्हाला शासनाला एवढीच विनंती आहे, की विदर्भातले आपले मुख्यमंत्री असून विदर्भाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याकडे आवर्जून लक्ष द्यावे आणि विदर्भाकडे सतत दरवर्षी इतकं मोठं नुकसान होतं. जे नदीकाठी गाव आहे, त्या गावाचे इतके मोठे नुकसान होते. आमचं गाव हा नांदगाव पुढे दरवर्षी 5 ते 6 पूर येतात. पण कोणीही शासन फारसं आम्हाला नुकसान भरपाई मिळत नाही. जे सर्व महाराष्ट्राला मिळते तेच मिळते आणि आमच्या गावाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होतं. गावामध्ये एक नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता, की चला बागायती करावं बा. बागायतीमध्ये आम्ही केळ्याचं उत्पन्न निवडलं आणि आम्हाला असं वाटलं होतं, की केळ्याच्या उत्पन्नामध्ये खूप खूप पैसा मिळतो बा, असं आम्हाला वाटलं होतं. पण 2025ला एवढा पाऊस झाला, एवढा पाणी झाला. पाण्यामुळे आमचे म्हणजे लागलेले केळं हे पूर्ण सडून गेले आणि झाड पण पूर्ण सडून गेलेलं आहे. तर आम्ही काय करायचा विचार येत होता आणि जे जे बॅलन्स केळं होते, आमच्या बगीच्यामध्ये बॅलन्स होते, तर आम्ही याच्याकडे जात होतो व्यापाऱ्याकडे. व्यापारी आमचे ₹3 किलोनी मागत होते केळं. तर ₹3 किलोनी दिलं तर आमचा खर्च निघत नव्हता. तर म्हणून आम्ही त्याला ते असेच राहिले, ते पडून सडून गेले पूर्ण. तर मुख्यमंत्र्याला आणि याला कृषी विभागाला अशी माझी मागणी आहे, की तुम्ही या, आमची चौकशी करा, पंचनामे करा आणि आम्हाला काही भरपाई द्या. कारण कास्तकार माहिती आहे का, कास्तकार कसं होणार आहे ह्याच्यामुळे कास्तकारांची लागत लावलेली आहे, तर लागत निघणं मुश्किल आहे. तर पोराला शिकवायचं का? आपण घरी खायचं का? तुमचं कर्ज आहे. तुमचं कर्ज कसं भरणार आहे आम्ही? हा एक विचार आहे ना. कर्ज नाही भरलं तर तुम्ही बँकवाले घरी येणार आहे. तर मग कसं काय करायचं? तर तुम्ही नाही का मुख्यमंत्र्याला एक अशी माझी विनंती आहे, की तुम्ही जशी पश्चिम महाराष्ट्राला म्हणजे तुम्ही जे मदत करता, तशीच मदत आमच्याकडे करा ना. विदर्भातला मुख्यमंत्री आहे, तर मुख्यमंत्री कामी आला पाहिजे ना. इकडे तुम्ही लक्ष द्या ना. लक्ष नाही देऊन राहिले मुख्यमंत्री. अरे आम्ही आम्ही काय करायचं? आता आम्ही कर्ज भरायचं. बँकवाले मार्च महिना आला की कर्ज भरावं लागते, मागं लागते ते. मग कर्ज कुठून भरायचं? पोरांचे शिक्षण कसं करायचं? आम्ही कसं जगायचं? तर हे एक आहे. आमच्याकडे सोयाबीनचं उत्पन्न काही झालं नाही. सोयाबीन पूर्ण कापलीच नाही लोकांनी. सोयाबीन नाही कापली. आम्ही बगीचा बाग लावली, बाग नाही कापली. कापूस नाही. कापूस तर आम्हाला 50% अर्धा कापूस होणार नाही. मागच्या वर्षी जेवढा कापूस झाला तेवढा अर्धा नाही होणार आहे. तर मग काय करायचं? हे मुख्यमंत्र्यांनी, कृषी विभागाने थोडं लक्ष देऊन आमच्या जसं तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये चक्र मारता जाता, आमदार खासदार जाता, आमच्याकडे आमदार खासदार येता का? पालकमंत्री येतात का आमच्याकडे? कोणी येत नाही. आमच्या 3-6 वेळा पूर आले आमच्या नांदगावला. नदी लागू आहे, वर्धा नदी आहे, इरा नदी आहे, संगम आहे. पण आमच्याकडे आलं का एकतरी मुख्यमंत्री? पालकमंत्री येत नाही, आमदार नाही येत, खासदार नाही येत. यायचं काम नाही का? पश्चिम महाराष्ट्रामध्ये कसे जाते? पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार कसे जाते? इथं कोण नाही येत. त्याला आम्ही निवडून दिलं आमदार आले. आमदार एक चक्कर मारली का? पूर आला एवढं नुकसान झालं. आले का नाही आले ना? तर मग कधी यायचे आहे? मग आमची कास्तकार आखरी कास्तकाराला एकच राहणार आहे, आत्महत्या. काहून माहिती आहे आत्महत्या करणार आहे? कारण आम्हाला वावरामध्ये पीक दिसून नाही राहिला. ₹1 50% उत्पन्न होणार नाही. आम्ही कर्ज कसं भरायचं? मुलाला शिक्षण कसं द्यायचं? आणि आम्ही काय जगायचं? कास्तकाराला दुसरा पर्याय नाही. आत्महत्याशिवाय पर्याय नाही. आम्ही असं ठरवणार आहे गावाले नांदगाव पोळेचे सामूहिक आत्महत्या करणार आहे, सामूहिक. हे सर्व लक्षात ठेवा. आम्ही मुख्यमंत्र्यांना एक लेटर पाठवणार आहोत नांदगाव पुढेतून, की सामूहिक आत्महत्या करील सर्व कास्तकार, दुसरा इलाज नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.